गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ तयार केला नव्हता. आपल्या विनंतीनुसार की आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन्स हे फळ्यावर न घेता त्याचे व्हिडिओ तयार करा, या दृष्टीने मी आज आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन 7th आहे याचा व्हिडिओ मी तयार करतो आहे. म्हणजे तो परीक्षेला तुम्हाला पाहता येईल. हे सगळे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबसचे बघा. तर त्यातला पहिला क्वेश्चन तो रॉंग झालेला आहे. तो नंतर आपण पाहू शेवटी काही त्याच्यावर सूचना आल्या तर, नाही तर मग शेवटी घेऊ. द कॉर्ड्स AB and CD intersect at point M. Prove that CM into BD is equal to BM into MC. तर आपल्या पुस्तकाच्या रूल प्रमाणेच आहे, परंतु आपल्याला कधी कधी अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करायची बघा. फर्स्ट आपण काय करणार आहे बघा. अँगल ACD and angle ABD is inscribed in same as AD बघा. म्हणून अँगल ACD इज इक्वल टू अँगल ABD, अँगल इन्स्क्राइब इन काय बरं सेम सर्कल. देअरफॉर अँगल ACM म्हणजे हा अँगल ACM कॉन्ग्रुएंट अँगल DBM. अँगल ACM कॉन्ग्रुएंट अँगल DBM हे फर्स्ट प्रूव्ह करायचे. देन टू ट्रायंगल्स आर काय बरं सिमिलर दाखवायचे. इन ट्रायंगल AMC and triangle DBM नीट घ्यायची संगती बघा. तर ACM मग C आपला B यायला पाहिजे आणि M बघा. तर इन ट्रायंगल ACM आणि ट्रायंगल DBM काय याच्यामध्ये अँगल ACM कॉन्ग्रुएंट अँगल DBM अबाव प्रूव्ह. तर त्याला आपण वरती नंबर 1 दिला असेल फ्रॉम नंबर 1. अँगल AMC कॉन्ग्रुएंट अँगल DMB वर्टिकल ऑपोजिट अँगल. देअरफॉर ट्रायंगल ACM कॉन्ग्रुएंट अँगल DBM कोणती टेस्ट बाय A टेस्ट. बाय A टेस्ट प्रमाणे घ्यायचं. नंतर मग त्याच्या सिमिलर साईड घ्यायच्या, त्या प्रपोर्शन असतात. त्या प्रपोर्शन घेऊन मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपलं प्रूव्ह होणार आहे. लक्षात ठेवा बघा. आता या ठिकाणी मी फर्स्ट स्टेप बघा. प्रूव्ह फर्स्ट स्टेप अँगल ACM बघा. अँगल ACD इज इक्वल टू अँगल DBA. अँगल DBA अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्स. अँगल इन्स्क्राइब सेम आर्स. कोणत्या सेम आर्स आहे बघा. सेम आर्स AD मध्ये बघा. अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्स AD. सेम आर्स काय बरं AD. दॅट इज बघा. देअरफॉर अँगल आता हा अँगल फक्त C पर M पर्यंत वाचायचा. अँगल ACM इज इक्वल टू अँगल DBM. नंबर मी 1 देतो. लक्षात ठेवा या ठिकाणी अँगल ACM इज इक्वल टू अँगल DBM म्हणजे दोन्ही अँगल काय झाले बरं इक्वल झाले. आता इन ट्रायंगल ACM बघा. इन ट्रायंगल ACM ट्रायंगलची संगती खूप छान. अँड ट्रायंगल बघा. ACM C इथं मिडल आहे, इथं B मिडल यायला पाहिजे आणि M लास्ट इथं M इथं लास्ट यायला पाहिजे. म्हणजे DBM इन ट्रायंगल ACM ट्रायंगल DBM. फर्स्ट अँगल ACM इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट अँगल DBM फ्रॉम 1 आणि सेकंड घ्यायचं आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल ऑपोजिट अँगल AMC कॉन्ग्रुएंट अँगल बघा DMB याला रिझल्ट द्यायचं व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स बघा. देअरफॉर ट्रायंगल ACM सिमिलर ट्रायंगल DBM बाय यायचं A टेस्ट. तर परीक्षेला अगदी बरोबर सगळं एका खाली एक नीट यायला पाहिजे. देअरफॉर आता बघा AC अपॉन AC याची AC असेल तर याची कोणती बरं DB. AC अपॉन DB इज इक्वल टू CM अपॉन BM इज इक्वल टू AM अपॉन काय बरं DM. कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ काय बरं सिमिलर ट्रायंगल्स CSHT बघा. कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ काय बरं सिमिलर ट्रायंगल्स. तर नीट आपल्याला या ठिकाणी बघा कॉरस्पॉन्डिंग साइड. आता आपल्या परीक्षेला काय विचारलंय CM BM AM आणि DM पहा. CM BD BM आणि काय बरं CM विचारलंय बघा. CM BM नंतर CM आहे BD कुठे बघा या ठिकाणी. मग आपण या ठिकाणी काय करणार लक्षात ठेवा. आपल्याला AC आपण DB आहे BD पण पाहिजे आपल्याला लक्षात ठेवा. या ठिकाणी CM तर प्रूव्ह थोडंसं आपलं बघा रॉंग झालंय. प्रूव्ह मध्ये या ठिकाणी बघा BM इंटू AC आहे. प्रूव्ह मध्ये BM इंटू AC. तर प्रूव्ह लिहिताना या ठिकाणी माझ्याकडे घाईघाईत चुकून गेले बघा.
तर प्रूव्ह सीएम इंटू बीडी इज इक्वल टू बीएम इंटू काय बरं एसी. म्हणून आपण हे फर्स्ट घ्यायचं एसी अपॉन बीबी, एसी अपॉन बीबी इज इक्वल टू सीएम अपॉन बीएम. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी या ठिकाणी. आता बघा डीबी इंटू बीएम केलं लक्षात ठेवा, म्हणजे सीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन सीएम इंटू डीबी, डीबी मीन्स काय बरं बीडी इज इक्वल टू एसी इंटू बीएम, बीएम इंटू काय बरं एसी, बीएम इंटू काय बरं एसी. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. देअरफॉर हेन्स काय बरं प्रूव्ह झालं लक्षात ठेवा या ठिकाणी. अगेन बघा फर्स्ट काय केलं मी या ठिकाणी आणि कसं करावं लागतंय हे आपण नीट लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारची उदाहरणं कोणी घेणार नाही लक्षात ठेवा. कोणत्याच क्लासला अशा प्रकारची उदाहरणं घेत नाहीये बघा. तर आपण परीक्षेला जर आलं तर आपल्याला करता यायला पाहिजे. फर्स्ट मी काय केलं लक्षात ठेवा, अँगल ए सी डी अँड अँगल ए बी डी इन्स्क्राइब इन सेम आर्स ए डी बघा. तर अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल ए बी डी, अँगल इन्स्क्राइब इन काय बरं सेम आर्स ए डी. मग अँगल ए सी एम कॉमन अँगल डी बी एम किंवा अँगल ए सी एम इज इक्वल टू अँगल डी बी एम. देअरफॉर इथे आणखी एक स्टेप केलं तरी चालेल. अँगल ए सी बी कॉमन अँगल काय बरं डी बी एम तरी चालेल लक्षात ठेवा. इन ट्रायंगल ए सी एम अँड ट्रायंगल डी बी एम. फर्स्ट अँगल ए सी एम कॉमन अँगल डी बी एम काय बरं फ्रॉम 1. सेकंड अँगल ए एम सी कॉमन अँगल डी एम बी, अँगल ए सी एम कॉमन अँगल डी बी एम सॉरी बी एम डी ए सी एम आणि डी एम बी. तर म्हणायचं व्हर्टिकल अपोजिट अँगल्स. Therefore, triangle ACM similar triangle DBM by ASX. मग AC upon DB is equal to CM upon BM is equal to AM upon DM. Corresponding sides of काय बरं similar triangles. मग आपल्याला प्रूव्ह मध्ये बघा AC DB सेम आहे, AM आणि BM नाही आहे म्हणून मी हे न घेता AC upon DB is equal to CM upon BM. Then cross multiplication CM into BD is equal to BM into काय बरं AC. हेच काय बरं प्रूव्ह. अतिशय सिंपल हा क्वेश्चन होता. सगळ्यांना कळेल इतका सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. काय होतं खूप अवघड कुठेतरी सॉल्व्ह केलेल्या असतात ते आपण पाहतो लक्षात ठेवा. तर हा अतिशय सिंपल. तर माझी मेथड जी आहे ती अतिशय सिंपल असते. मग त्या सिंपल मेथडने मी हा सॉल्व्ह केलेला आहे बघा. तर हा जर परीक्षेला आपल्याला आला तर आपल्याला करता यायला पाहिजे बघा. दिस इज एकदम सिंपल आहे लक्षात ठेवा. कोणी कष्ट घेत नाही एवढे लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार नाही आहे तर बघा इथं. यानंतर मी पुढच्या क्वेश्चनकडे वाटचाल करतोय. हा क्वेश्चन बोर्डाने टाकला तर परीक्षेला अशाच प्रकारचा क्वेश्चन हा तर परत रिपीट होऊ शकतो. आपल्याला आपण हा विचार नाही करायचा की मागच्या वर्षी 19 साली हा येऊन गेला लक्षात ठेवा. तर हा पण अतिशय अवघड क्वेश्चन आहे बघा थोडासा. या ठिकाणी सर्कल दिलेले बघा ए बी सी आणि या ठिकाणी बघा हा इंटरसेक्ट या ठिकाणी इंटरसेक्ट एम मध्ये आलाय, इथं एम मध्ये आलाय, इथं एम मध्ये झालेलं आहे बघा. तर असं इंटरसेक्ट झालेलं लक्षात ठेवा. आणि पी इथं काय बघा सेंटर आहे बघा. हा पी सेंटर आहे बघा या ठिकाणी. नंतर हे एम जॉईन केले बघा या ठिकाणी एम. आणि आता या ठिकाणी काय दिलं रेडियस इज इक्वल टू आर. रेडियस इज इक्वल टू काय बरं आर. पुढे इन ट्रायंगल ए बी सी ए बी ए सी and BC is काय बरं tangent intersect LA. prove area triangle ABC. Area triangle ABC is equal to 1/2 into bracket मध्ये AB plus BC plus AC into R. बघा हे अशा प्रकारचं प्रूव्ह दिलेलं बघा. हा 1919 ला आला तर लक्षात ठेवा. 20 साली आणि 19 साली हे पुस्तकातल्या अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर आपल्याला करता यायला पाहिजे बघा. तर फर्स्ट आपण काय करायचं या ठिकाणी परपेंड टाकून घ्यायचा. तर पीएम परपेंडिक्युलर एबी हा पीएम परपेंडिक्युलर काय बरं एसी आणि हा पीएम परपेंडिक्युलर या ठिकाणी ऑलरेडी बघा या ठिकाणी सुद्धा हा परपेंडिक्युलर बघा. म्हणजे या ठिकाणी आपण सगळे परपेंड टाकून घ्यायचे बघा. तर फर्स्ट या ठिकाणी बघा जॉईन पीएम परपेंडिक्युलर एबी, पीएम परपेंडिक्युलर एसी आणि पीएम परपेंडिक्युलर बीसी. तर हा एक ट्रायंगल आणि 3 ट्रायंगल मी या ठिकाणी तयार केले लक्षात ठेवा. तर आपल्याला 3 ट्रायंगलचं या ठिकाणी एक ट्रायंगल घेऊन आपल्याला त्याचा एरिया फाइंड करायचा लक्षात ठेवा. तर पाहूया आपण एक झटपट. फर्स्ट 3 ट्रायंगलचे आपण या ठिकाणी 1/2 बेस इंटू काय बरं हाईट हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी. तर फर्स्ट अगोदर एलपी प्रूव्ह. फर्स्ट एलपी इज इक्वल टू पीएन. LP is equal to PN is equal to PM is equal to काय बरं R. या तिघं काय बरं आपल्या रेडियस लक्षात ठेवायचं.
तर नीट लक्षात ठेवा या ठिकाणी बघा LP इज इक्वल टू PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू काय बरं R. फर्स्ट आपण एरिया ट्रायंगल APM करणार आहे बघा. हा हाईट हा बेस 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करणार आहे. सेकंड घेणार आहे आपण एरिया ट्रायंगल APC. ही हाईट घेणार आहे आपण. ही हाईट लक्षात ठेवा म्हणजे PN हाईट AC बेस. नंतर एरिया ट्रायंगल BPC घेणार आहे. BC हा बेस आणि PM ही काय बरं हाईट. मग ह्या सगळ्या R आहे लक्षात ठेवा. ही R आहे, ही R आहे, ही R लक्षात ठेवा. तर तिन्ही R आहे लक्षात ठेवा. मग आपण तीन ट्रायंगलचं फक्त आपण या ठिकाणी एरिया फाइंड करणार आहे. फर्स्ट एरिया ट्रायंगल APB बघा का. तर आपण फॉर्म्युला कोणता विचार करणार लक्षात ठेवा. एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करणार लक्षात ठेवा. फॉर्म्युला एरिया ट्रायंगल इज इक्वल टू बघा एरिया ट्रायंगल इज इक्वल टू बघा 1/2 इंटू बेस इंटू काय बरं हाईट. एरिया ट्रायंगल बेस इंटू काय बरं हाईट. या फॉर्म्युलाचा आपण उपयोग या ठिकाणी करणार लक्षात ठेवा. फॉर्म्युला लिहून ठेवला मी. एरिया ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू काय बरं हाईट. या फॉर्म्युलाचा आपण उपयोग करणार आहे. 1/2 बेस इंटू काय बरं हाईट. फर्स्ट एरिया ट्रायंगल APM बघा एरिया ट्रायंगल APB इज इक्वल टू 1/2 इंटू याचा बेस घ्यायचा AB इंटू काय बरं PL ही हाईट होती R. नंबर 1 लक्षात ठेवायचं. सेकंड एरिया ट्रायंगल बघा आता एरिया ट्रायंगल घेतला आपण APB. सेकंड घेतो मी एरिया ट्रायंगल BPC. एरिया ट्रायंगल BPC इज इक्वल टू 1/2 इंटू याचा बेस BC आणि त्याची हाईट काय बरं R. हे नंबर सेकंड बघा. याची हाईट कोणती बरं PM मीन्स R हे लक्षात ठेवायचं. थर्ड घेणार मी एरिया ट्रायंगल हा घ्यायचा लक्षात ठेवा APC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस याचा बेस कोणता AC आणि त्याची हाईट कोणती बरं R. नंबर थर्ड बघा आपण 1 2 3 केलं लक्षात ठेवा. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट याचा मी विचार केलाय 1/2 बेस इंटू काय बरं हाईट. मग फर्स्ट घेतलंय एरिया ट्रायंगल APB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्याप्रमाणे आपण हाईट घेतली बघा. पुढे आपण याची बघा या ठिकाणी आपण तिन्ही याची सम करण्याचा लक्षात ठेवा. तर एरिया ट्रायंगल APB प्लस एरिया ट्रायंगल BPC प्लस एरिया ट्रायंगल APC या तिघांची सम करणार बघा. आता एरिया ट्रायंगल APB प्लस एरिया ट्रायंगल BPC प्लस एरिया ट्रायंगल APC इज इक्वल टू बघा 1/2 AB इंटू R प्लस बघा 1/2 बेस इंटू हा 1/2 इंटू BC इंटू R. सेकंड घेतलं बघा. थर्ड 1/2 जर जागानी पुढे आपण खाली घ्यायचं 1/2 इंटू AC इंटू काय बरं R. या तिघांची आपण सम केली बघा. ऍड 1 2 3 बघा ऍड 1 2 3 केलं. एरिया ट्रायंगल APB प्लस एरिया ट्रायंगल BPC प्लस एरिया ट्रायंगल APC इज इक्वल टू 1/2 AB इंटू R प्लस 1/2 BC इंटू R प्लस 1/2 AC इंटू R. मग एरिया ट्रायंगल APB या तिन्ही मिळून याच्यामुळे सगळ्यात तयार झाला एरिया ट्रायंगल ABC. एरिया ट्रायंगल ABC नीट लक्षात ठेवा. या तिन्ही ट्रायंगल मध्ये झाला एरिया ट्रायंगल ABC. याच्यामध्ये 1/2 R हा कॉमन काढायचा. 1/2 R कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी AB प्लस BC प्लस काय बरं AC कॉमन काढला 1/2 R कॉमन काढला. मग एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू बघा आता 1/2 AB प्लस BC प्लस AC आणि इंटू काय करायचं R. हेन्स काय बरं प्रूफ. नीट लक्षात ठेवा. तिन्ही अगदी सिंपल केले बघा या ठिकाणी. फर्स्ट तर या ठिकाणी जर लिहिलं तरी चालेल. लक्षात आपण फॉर्म्युला लिहून टाकला. एरिया ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू काय बरं हाईट. फर्स्ट LP इज इक्वल टू PN इज इक्वल टू PC PM इज इक्वल टू काय बरं R. त्या सगळ्या R होते लक्षात ठेवा. फॉर्म्युला एरिया ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. फर्स्ट एरिया ट्रायंगल APB नीट लक्षात ठेवा. ट्रायंगल कसे घ्यायचे. एरिया ट्रायंगल APB इज इक्वल टू 1/2 AB इंटू LP मीन्स काय होतं बरं R होतं म्हणून AB इंटू R घेतलं. सेकंड घेतलंय एरिया ट्रायंगल BPC 1/2 BC इंटू काय बरं R. थर्ड घेतलाय
एरिया ट्रायंगल एपीसी म्हणजे पी बरोबर मिडल यायला पाहिजे असे ट्रायंगल घ्यायचे एपीबी बीपीसी आणि एपीसी लक्षात ठेवायचं पी मिडल लाईन अशा प्रकारचे ट्रायंगल घ्यायचे आणि व्हर्टेक्स पासून घेत जायचे बघा ए पी बी सेकंड बी पी सी थर्ड ए पी सी मग 1/2 BC इंटू आर पण एरिया ट्रायंगल एपीसी 1/2 AC इंटू आर मग त्या तिघांची सम करायची या तिघांची सम करायची म्हणजे ऍड 1 2 3 या तिघांची सम म्हणजे एरिया ट्रायंगल एबीसी याच्यामध्ये 1/2 आर कॉमन काढायचा AB प्लस BC प्लस AC मग हा आर तिकडे न्यायचा 1/2 AB प्लस BC प्लस AC इंटू काय बरं आर हा मार्च 19 ला विचारला होता बघा 4 मार्क्स लक्षात ठेवा क्वेश्चन तर आपल्याला जर परत आला तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा तर एकदम इझी आहे सगळ्यांना कळालं असेल यात शंकाच नाही लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे क्वेश्चन जर बॉर्डरने टाकले तर आपल्याला करता यायला पाहिजे तर अतिशय सिंपल क्वेश्चन होता परत एकदा प्रॅक्टिस करून बघा हा क्वेश्चन आपल्याला येईल लक्षात ठेवा 3 ट्रायंगलचे काढायचे तिघांची सम करायची आणि 1/2 आर कॉमन काढायचा या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपल्या आन्सर मिळतं बघा हा इतका सिंपल क्वेश्चन होता बघा थर्ड क्वेश्चन कडे वाटचाल करतोय म्हणजे आपला पुस्तकातला चौथा क्वेश्चन आहे बघा हा फोर्थ क्वेश्चन आहे पुस्तकामधला म्हणजे आपल्या क्वेश्चन बँक मधला बघा हा पण एक क्वेश्चन थोडासा टिपिकल आहे बघा घाबरायचं नाही आपण लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स ए परफेक्ट मॅन लक्षात ठेवा याप्रमाणे आपण करत राहायचं लक्षात ठेवा ए बी सी डी आयता तुम्ही तुमच्या तोंडात कोणी घास घालणार नाही लक्षात ठेवा तर काय दिले तरी बघा ए बी सी डी सायक्लिक क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज सायक्लिक पुढे मेजर ऑफ ए बी सी इज इक्वल टू 230 फाईन आपण स्वतः ट्राय करून बघा 1 अँगल ए बी सी की भाषा सरांनी सांगितलं मग आपण अँगल सी डी ए आणि थर्ड विचारलाय अँगल सी बी ई एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा अँगल सी बी ई विचारलंय बघा तर फर्स्ट आपण काय करणार लक्षात या ठिकाणी एक एक अँगल आपण काढून घेणार आहे बघा या ठिकाणी फर्स्ट हा चौथा क्वेश्चन होता बघा एबीसीडी इज काय बरं सायकलिक एबीसीडी हा सायकलिक क्वाड्रस आहे आणि त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा अँगल्स आहे सीबीई पुढे मेजर एबीसी 230 दिलेले बघा आणि याच्यावरून आपल्याला बाकीचे फाईंड करायचे मेजर एबीसी फर्स्ट मेजर एबीसी याच्यावर मेजर मी एडीसी काढून घेतो तर मेजर एबीसी प्लस मेजर एडीसी इज इक्वल टू किती बरं 360 तर 360 पैकी एबीसी जर 230 दिलेले मग 330 मधून 230 गेले म्हणजे 130 म्हणजे हा आपल्याला आर्स एडीसी 130 मिळणार आहे फर्स्ट मग आपण एक एक क्वेश्चन घेणार आहे अँगल एबीसी विचारलाय अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ काय बरं एडीसी इन स्क्वेअर अँगल थेरम therefore angle ABC in bracket 130 1/2 in bracket 130 therefore angle ABC is equal to 130 चे हाफ जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघा 65 किती मिळणार आहे 65 म्हणजे अँगल एबीसी आपल्याला 65 मिळणार लक्षात ठेवायचं पुढे अँगल सीडीए अँगल सीडीए इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ काय बरं एबीसी इन स्क्वेअर अँगल थेरम angle CDA is equal to 1/2 in bracket 230 therefore angle ACDA is equal to किती बरं 230 चा हाफ 115 मिळणार लक्षात ठेवा म्हणजे हा अँगल 115 पुढे अँगल CB विचारलाय तर हा CB ह्या अँगल इतका असतो लक्षात ठेवा किंवा म्हणजे हा आपला जर 65 असेल तर CB 65 त्यापेक्षा आपल्याला दोन रूल माहित नसेल तर अँगल CBE प्लस अँगल CBA is equal to 180 अँगल C काय बरं लिनियर पेअर मग अँगल CBE प्लस CBA इज इक्वल टू 180 तर 180 पैकी हा 115 आहे तो मायनस केला की आपला CBE इज इक्वल टू काय बघा 65 मिळेल बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा फर्स्ट काय करायचं आज मेजर ऑफ ABC मेजर ऑफ ABC प्लस मेजर ऑफ ADC इज इक्वल टू किती बरं 360 रिझन द्यायचं मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल इज काय बरं 360 ABC दिलाय 230 प्लस मेजर ऑफ एडीसी मेजर ऑफ काय बरं एडीसी इज इक्वल टू 360 डिग्री therefore मेजर ऑफ एडीसी इज इक्वल टू 360 मायनस 230 इज इक्वल टू किती बरं 130 डिग्री म्हणजे आपण मेजर ऑफ एडीसी इज इक्वल टू 130 काढलं बघा मग आता फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 अँगल एबीसी बघा अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एबीसी इज इक्वल टू म्हणजे ए पासून सी पर्यंत असा आर्क घ्यायचा 1/2 मेजर ऑफ काय बरं एडीसी
त्याला रिझन द्यायचं इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. बघा अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट मेजर as एडीसी फाइंड केलं तर आपण किती बरं 130. मग 130 अँगल एबीसी इज इक्वल टू 130 चा हाफ किती बरं 65 डिग्री. मग अँगल एबीसी इज इक्वल टू किती बरं 65 डिग्री. सेकंड क्वेश्चन विचारला तर आपल्याला अँगल सीडी बघा. अँगल सीडीए बघा अँगल सीडीए. आता सीडीए विचारलाय मग आपण सी पासून तर ह्या ए पर्यंत आर्स घ्यायचा 1/2 मेजर आर्स. मेजर आर्स काय बरं एबीसी. याला पण रिझन तेच इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. अँगल थेरम. therefore अँगल सीडीए इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट काय करायचं एबीसी किती बरं 230 डिग्री. therefore अँगल सीडीए इज इक्वल टू 1/2 त्याला आपण काय बरं 115 डिग्री. therefore अँगल सीडीए इज इक्वल टू किती बरं 115. हे दोन क्वेश्चन झाले बघा. थर्ड क्वेश्चन विचारला होता अँगल सीबीए. तर अँगल सीबीई प्लस अँगल एबीसी इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. त्याला म्हणतात अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. लिनियर पेअर ही लक्षात ठेवा. मग अँगल सीबीई प्लस अँगल एबीसी माहिती 115 इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. अँगल सीबीई इज इक्वल टू 180 मायनस काय बरं 180 मायनस 115 डिग्री. therefore अँगल सीबीई इज इक्वल टू किती बरं 65 डिग्री. तर किंवा हा अँगल सीबी हा कसा असतो ह्या याच्या अँगल एडीसी एवढे असतो लक्षात ठेवा. हा एचटा अँगल इज काय बरं द सायकलिक क्वाड्रंटचा एचटा अँगल इज काय बरं हा इंटिरियर अँगल आहे. त्याच्या अपोजिट जो अँगल आहे त्याच्या अपोजिट जो अँगल आहे लक्षात ठेवा त्या अपोजिटच्या या इक्वल असतो लक्षात ठेवा. म्हणजे अँगल सीबी इज काय बरं 65 किंवा आपल्याला लिनियर प्लेस नाही करता येईल लक्षात ठेवा. मी काय केलं फर्स्ट हा एबीसी माहिती होता आज एडीसी फाइंड करून घेतला. 361 230 मायनस केले 130 आले. नंतर फर्स्ट क्वेश्चन अँगल विचारला होता एबीसी. अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर as एडीसी इन्स्क्राइब अँगल थेरम. अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 130 अँगल एबीसी 65. सेकंड अँगल सीडीए बघा सीडीए मग आपण असं एबीसी 1/2 काय बरं एबीसी इन्स्क्राइब अँगल थेरम 1/2 230 115 आला. अँगल सीबी plus angle ABC is equal to 180 degree. Angle is linear pace. Angle CB is equal to 115 is equal to 180. Angle CB is equal to 180 minus 115. Therefore angle CB is equal to 65. This is the simple question होता बघा. पण आपल्याला हे असं करावं लागतं का हे माहित नसतं म्हणून अवघड वाटतं लक्षात ठेवा. म्हणून आपण प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली की आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात बघा. तर प्रॅक्टिस मेक्स ए परफेक्ट मॅन. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स परीक्षेला बोर्डाने टाकलं की आपल्याला करता यायला पाहिजे बघा. हे आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन होता. तो आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन मी घेतला बघा. चौथा क्वेश्चन म्हणजे आपला आता चौथा म्हणजे पाचवा आहे. तर हा पाचवा क्वेश्चन मी तुमचा एकदा परीक्षेला टाकला तर लक्षात ठेवा. तोच क्वेश्चन त्याने त्या ठिकाणी रिपीट केलेला आहे बघा. तर असे रिपीट केलेले क्वेश्चन जरी आपल्याला परीक्षेला जर विचारले तरी आपल्याला करता यायला पाहिजे बघा. हा मी टाकला होता परीक्षेला. त्याने आपल्याला आउट ऑफ सिलेबस मध्ये दिलेला आहे बघा. बघा या ठिकाणी पी दिलेले आहे, या ठिकाणी क्यू दिलेले आहे, या ठिकाणी आर दिलेले लक्षात ठेवा या ठिकाणी. तर आपल्याला काय दिलंय बघा एबी इज इक्वल टू बीसी. दोन मेथडने करता येत लक्षात ठेवा. एबी इज इक्वल टू बीसी एबी इज इक्वल टू बीसी. थोडस नाव चुकलं तर लक्षात ठेवा या ठिकाणी AC is equal to 12 and perimeter is equal to 40. Perimeter is equal to काय बरं 44 सेमी. Find tangent drawn to the circle at point B. पॉइंट बी पासून जी टँजंट काढलेली ती परीक्षेला आपल्याला विचारली लक्षात ठेवा. तर काही मुलं टँजंट म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा एबी विचारले असे गृहीत धरतात. तर एबी ने विचारले लक्षात ठेवा आपल्याला. तर फक्त टँजंट बी म्हणजे बीपी लक्षात ठेवा. हा पॉइंट लक्षात ठेवा म्हणजे आपला बीपी काढायची लक्षात ठेवा. टँजंट बीपी म्हणजे बीपी किंवा बीआर काढा लक्षात ठेवा. तर आपला बीपी किंवा एपी आपल्याला कोणती काढली तरी चालेल लक्षात ठेवा. फर्स्ट टँजंट टर्म फ्रॉम आउटसाइड पॉइंट्स आर काय बरं इक्वल. याचा आधार घेऊन हे आपल्याला प्रूव्ह करायचं बघा. फर्स्ट मी काय करणार लक्षात ठेवा
प्रत्येक पॉईंट पासून जाणार बघा AP इज इक्वल टू AQ टँजेंट फ्रॉम पॉईंट A पुढे CQ इज इक्वल टू CR टँजेंट फ्रॉम पॉईंट काय बरं C नंतर BP इज इक्वल टू BR टँजेंट फ्रॉम पॉईंट काय बरं पॉईंट B हे सगळ्यांनी मानून घेण्याला लक्षात ठेवा फर्स्ट A पासून नंतर C पासून लक्षात ठेवा नंतर काय बरं B पासून फर्स्ट AP इज इक्वल टू AQ बघा AP इज इक्वल टू AQ हे दोन्ही एक्सेस घेतले लक्षात ठेवा नंतर CQ इज इक्वल टू CR हे YY घेणार आहे नंतर BP इज इक्वल टू BR इज इक्वल टू काय बरं Z यांना सगळ्यांना कारण त्याला रिझन देणार आहे टँजेंट फ्रॉम आउटसाइड पॉईंटचा काय बरं इक्वल बघा फर्स्ट AP इज इक्वल टू बघा AP इज इक्वल टू काय बरं AQ इज इक्वल टू काय बरं X सेकंड CQ इज इक्वल टू CR इज इक्वल टू Y थर्ड BP इज इक्वल टू BR इज इक्वल टू काय बरं Z या सगळ्यांना एकच टँजेंट फ्रॉम आउटसाइड पॉईंट्स आर इक्वल टँजेंट ड्रॉन from outside points are काय बरं इक्वल म्हणजे टँजेंट आउटसाइड पॉईंट पासून काढलेला टँजेंट कशा असतात बरं इक्वल असतात लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता या तिन्ही आपण टँजेंट गुण टाकले बघा आता आपल्याला परिमीटर दिले 44 परिमीटर मीन्स लक्षात ठेवा आणि आपल्याला AC पण दिलेले आहे 12 तर काय काय करायचं परिमीटर घेऊ लक्षात ठेवा आपण आता परिमीटर म्हणजे काय तिघांची काय बरं सम करतो आपण लक्षात ठेवा म्हणजे AB प्लस BC बघा AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू काय बरं परिमीटर बघा तिघांची सम म्हणजे काय असतं बरं परिमीटर असं लक्षात ठेवा AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू परिमीटर आता AB मीन्स लक्षात ठेवा BP प्लस AP म्हणजे AB म्हणजेच काय बरं X प्लस Z प्लस BC मीन्स काय बरं Z प्लस Y किंवा X स्टेप वाढवली तरी चालेल लक्षात ठेवा BC मीन्स काय बरं Z प्लस Y AC मीन्स काय बरं X प्लस Y इज इक्वल टू परिमीटर किती बरं 44 किंवा AB इज इक्वल टू BP प्लस PA केलं BC इज इक्वल टू तुम्ही या ठिकाणी BR प्लस YCR केलं AC इज इक्वल टू AQ प्लस YC X स्टेप वाढवली तरी चालेल लक्षात ठेवा या ठिकाणी आता 2X प्लस 2Y प्लस 2Z इज इक्वल टू किती बरं 44 डिवाइडेड बाय 2 काय बरं X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू किती बरं 22 बघा X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू किती बरं 22 म्हणजे फर्स्ट आपण X प्लस Y प्लस Z ची व्हॅल्यू काढायची ती आली 22 आणखी आपल्याला बघा म्हणजे याचा विचार केला आपण याचा विचार केला तरी चालेल नाही केला तरी चालेल लक्षात ठेवा आता बट AC इज इक्वल टू किती बरं 12 आता AC मीन्स बघा therefore X plus Y इज इक्वल टू किती बरं 12 बघा X plus Y इज इक्वल टू 12 ही व्हॅल्यू समजा या ठिकाणी आपण नंबर 1 दिला या ठिकाणी नंबर 2 दिला लक्षात ठेवा पुढे मग X plus Y plus Z इज इक्वल टू 22 पुट X plus Y इज इक्वल टू 12 मग X plus Y ची व्हॅल्यू 12 टाकली 12 plus Z इज इक्वल टू 22 therefore Z इज इक्वल टू 22 minus 12 therefore Z इज इक्वल टू किती आला बरं 10 आला लक्षात ठेवा Z is equal to 10. Therefore, tangent down from point B पुढे आन्सर लिहायचं मग tangent. आन्सर लिहितो लक्षात ठेवा tangent drawn from point B is किती बरं 10 सेमी. आन्सर लिहिलं बघा 10 सेमी. tangent drawn from point B is किती बरं 10 सेमी. तर आन्सर आपल्याला किती आलं बरं 10 सेमी. काय जर AB काढता लक्षात ठेवा तर AB काढायचं नाही लक्षात ठेवा या ठिकाणी टँजंट कोणती बरं आपल्याला पॉईंट बी पासूनची टँजंट आपल्याला काढायची लक्षात ठेवा तर टँजंट ड्रॉन फ्रॉम पॉईंट बी इज किती बरं 10 सेमी. अगेन बघा या ठिकाणी लक्षात ठेवा काय केलं मी AP इज इक्वल टू AQ इज इक्वल टू X CQ इज इक्वल टू CR इज इक्वल टू Y BP इज इक्वल टू BR इज इक्वल टू Z टँजंट ड्रॉन फ्रॉम आउटसाइड पॉईंट्स आर काय बरं इक्वल. पुढे आता या ठिकाणी परिमीटर दिले मग AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू परिमीटर मग X प्लस Z प्लस Y plus X plus Y is equal to 44. 2X plus 2Y plus 2Z is equal to 44. Divided by 2, X plus Y plus Z is equal to 22. But AC is equal to 12. Therefore, X plus Y plus Z is equal to 22. Put X plus Y is equal to 12. Therefore, 12 plus Z is equal to 22. Therefore, Z is equal to 22 minus 12. Therefore, Z is equal to किती बरं 10. Therefore, tangent of from outside point C is किती बरं 10 सेमी. जर सर आम्हाला ते AC घेऊन जर आम्ही केलं तर कसं करायचं लक्षात घ्या. AB इज इक्वल टू BC बघा AB इज इक्वल टू काय बरं BC तर या दोन्ही साईड जर इक्वल असेल तर आपल्याला कसं करायचं काय करायचं
त्याच्याने सुद्धा आपल्याला करता आलं असं लक्षात ठेवा. मग ए बी इज इक्वल टू बी सी तर कसं करायचं ते पण सुद्धा ते पण मी सांगितलं असतं तुम्हाला, पण डोक्यात आणखी चक्कर घालू नका, लक्षात ठेवा. तर हे सिंपल आहे, याच पद्धतीने आपण परीक्षेला करायचं बघा. तर हा पण एक 5वा क्वेश्चन अतिशय सिंपल होता बघा, तो तुम्हाला समजला असणारच आहे, यात शंकाच नाही बघा. यानंतर मी 6वा क्वेश्चन म्हणजे आजचा आपला 5वा क्वेश्चनकडे वाटचाल करतोय बघा. तर सगळे क्वेश्चन आन्सर मी स्वतः तयार करून टाकले, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही इतरांना हे त्याचं भांडवल करू नका, लक्षात ठेवा. तर आता हा पण अतिशय अवघड क्वेश्चन आहे बघा. 6वा क्वेश्चन बघा 6. हा पण क्वेश्चन बऱ्याच मुलांना सॉल्व्ह करता येणार नाही, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिला, लक्षात ठेवा. बी सी ए हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि ही साइड बघा, ही साइड अशी एक्सटेंड केलेली, लक्षात ठेवा. आणि हा बीपी हा बायसेक्ट आहे बघा, बीपी हा बायसेक्ट आहे आणि या ठिकाणी जॉईन करून असा या ठिकाणी काढलेला आहे बघा तो याच्यावर. तर आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा. एकदम सिंपल क्वेश्चन असं वाटेल, लक्षात ठेवा. बहुतेक हा बोर्डाला येण्याची शक्यता आहे बघा. बायसेक्टर ऑफ अँगल बी, बायसेक्टर ऑफ अँगल बी intersect at point P, and triangle ABC equilateral triangles. पुढे prove CP is equal to बघा, CP is equal to या ठिकाणी Q आहे बघा, CQ is equal to prove CQ is equal to काय बरं, CA. CQ is equal to CA हे आपल्याला प्रूव्ह करायचं बघा. तर हा पण एक अतिशय क्वेश्चन अवघड आहे, लक्षात ठेवा. तर आपण ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल्स, देअरफॉर आपण अँगल सगळे अँगल हे किती असणार आहे बरं, 60 डिग्री 60 डिग्री बघा. ABC ABC इक्वल ट्रायंगल म्हणजे हा अँगल 60 डिग्री, हा पण अँगल 60 डिग्री, हा पण अँगल किती बरं 60 डिग्री. फर्स्ट स्टेप आपण करणार आहे ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगल्स. Therefore, angle A is equal to 60 degree, angle B 60 degree, angle C is equal to किती बरं 60 degree. नंतर हे दोन हा BP काय बरं बायसेक्ट आहे, म्हणून angle CBP is equal to angle ABP. BP काय बरं बायसेक्ट, therefore angle CBP is equal to angle ABP is equal to किती बरं 30 degree 30 degree. मग दोन्ही अँगल आपल्याला 30 डिग्री 30 डिग्री मिळतील, लक्षात ठेवा. म्हणजे सेकंड मी दोन्ही 30 डिग्री काढून घेणार आहे. हा पण 30 डिग्री आणि हा पण 30 डिग्री, लक्षात ठेवायचं. नंतर आता पुढच्या वेळेस मी काय करणार, लक्षात आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी ही सीपी, तर अजून फिगर मध्ये सीपी जॉईन केलेली, लक्षात घ्या. ती पण मी जॉईन करून घेतो बघा. तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, एक ट्रायंगल CQA आपल्याला करायचं, लक्षात घ्या. आता हा सीपी हा आर से बघा, तर अँगल CAQ बघा, CAP हा याच्यामध्ये लक्षात घ्या, अँगल CAP आणि अँगल CBP हे दोन्ही अँगल एकाच आर्क्स मध्ये इन्स्क्राईब झालेले बघा. म्हणून पुढच्या स्टेपला बघा दोन्ही अँगल कसे असतात, इक्वल असणार आहे असं घेणार, लक्षात आहे. अँगल इन्स्क्राइबिंग काय बरं, देअरफॉर अँगल CAP इज इक्वल टू 30 डिग्री, देअरफॉर अँगल CAQ इज इक्वल टू किती बरं 30 डिग्री. बघा आता मी जे जे पहिले घेतो, लक्षात घ्या. ते पहिले आता फॅर लिहितो, मग तुम्हाला त्याच्यावरून थोडंसं जजमेंट येईल बघा. फर्स्ट ट्रायंगल ABC इज काय बरं इक्विलॅटरल ट्रायंगल्स. तर आपल्याला ह्या ट्रायंगलमध्ये दोन अँगल इक्वल करायचे. दोन अँगल इक्वल जर आले तर CQ इज इक्वल टू काय बरं CA होणार आहे बघा. फर्स्ट मी काय करणार आहे, ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल्स. रिझन देणार त्याला गिवन. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू किती बरं 60 डिग्री. एव्हरी अँगल्स ऑफ काय बरं इक्विलॅटरल, एव्हरी अँगल ऑफ काय बरं इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मग एव्हरी अँगल ऑफ इक्वल ट्रायंगल इज किती बरं 60 डिग्री. पुढे आता हा BP इज काय बरं बायसेक्ट आहे बघा. तर अँगल CBP इज इक्वल टू अँगल ABP. रिझन द्यायचं, BP इज काय बरं बायसेक्ट. देअरफॉर अँगल CBP इज इक्वल टू अँगल ABP इज इक्वल टू किती बरं 30 डिग्री. म्हणजे हा 60 डिग्री होते, त्याचे दोन पार्ट झाले 30 डिग्री बघा. मग आता हे दोन्ही अँगल CBP आणि हा
एबीपी हे दोन्ही अँगल कसे होणार आहे इक्वल होणार आहे दोन्ही कसे बरं 30 डिग्री लक्षात ठेवा म्हणजे अँगल एबीपी हे सीबीपी इज इक्वल टू एबीपी इज इक्वल टू 30 डिग्री आता अँगल सीबीपी बघा अँगल सीबीपी अँगल सीएपी अँगल सीबीपी इज इक्वल टू अँगल सीएपी angle inscribed in same arcs CP बघा CP मध्ये अँगल CBP इज इक्वल टू 1/2 CP होतं अँगल CAP इज इक्वल टू 1/2 CP होतं अँगल इन्स्क्राइब इन काय बरं सेम आर्क्स लक्षात ठेवा देअरफॉर अँगल या ठिकाणी अँगल हा CBP हा किती बरं 30 डिग्री देअरफॉर अँगल CAP बट angle CBP is equal to 30 degree therefore angle CAP is equal to किती बरं 30 degree CAP is equal to 30 degree that is angle CAQ is equal to किती बरं 30 degree म्हणजे या ठिकाणी पर्यंत मी हा CAQ is equal to किती बरं 30 degree आता पुढे काय करायचं लक्षात ठेवा तर हा अँगल BCA हा ट्रायंगल CQA चा काय बरं एक्स्ट्रा अँगल आहे मग एक्स्ट्रा अँगल कसा असतो हा अँगल सोडून अँगल Q आणि A याचा सम इतका असतो लक्षात ठेवा म्हणजे अँगल हा C म्हणजे बघा अँगल CACB अँगल BCA इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल CQA ऑफ ट्रायंगल काय बरं CQA बघा हा CQA या ट्रायंगलचा काय बरं हा एक्स्ट्रा अँगल आहे देअरफॉर अँगल BCA is equal to angle CQA plus angle CAQ plus काय बरं CAQ एक्स्ट्रा अँगल थिअरम रिझल्ट द्यायचं एक्सटेरियर अँगल थिअरम अँगल काय बरं थिअरम आता अँगल BCA किती बरं 60 डिग्री इज इक्वल टू अँगल CQA आपण काढलेला बघा CQA फाइंड करायचा आहे CQA प्लस अँगल CAQ किती होता बरं 30 डिग्री मग 60 - 30 इज इक्वल टू अँगल CQA therefore 30 इज इक्वल टू अँगल CQA म्हणजे आपण अँगल CQA इज इक्वल टू किती बरं 30 डिग्री प्रूव्ह केलाय बघा पहिले आपण CAQ प्रूव्ह केला आता अँगल CQA प्रूव्ह केला बघा आता इन ट्रायंगल CQA angle CQA is equal to angle CAQ is equal to किती बरं 30 डिग्री मग दोन्ही अँगल इक्वल आहे लक्षात ठेवा मग त्याच्या समोरच्या साइड बघा ह्या याच्या समोर CA आणि याच्या समोरची काय बरं CA therefore CQ is equal to CA therefore CQ is equal to काय बरं CA त्याला जायचं आयसोमेट्रिक ट्रायंगल थिअरम आयसोस्केल ट्रायंगल काय बरं थिअरम म्हणजे दोन अँगल इक्वल असेल तर आयसोमेट्रिक ट्रायंगल थिअरम नुसार त्या दोन साइड कशा असतात इक्वल असतात त्याच्या समोरच्या किंवा अपोजिट साइड्स ऑफ काय बरं काँग्रुएंट अँगल्स किंवा आपण अपोजिट साइड्स ऑफ काय बरं काँग्रुएंट अँगल्स अगेन बघा परत हा इक्वल ट्रायंगल्स होता म्हणून सगळे 60 घेतले नंतर हा BP बायसेक्ट होता म्हणून अँगल 30 घेतला लक्षात ठेवा नंतर अँगल हा याच्यामधला नीट लक्षात ठेवायचं हा अँगल CBP इज इक्वल टू अँगल आपण ABP घेतलाय BP बायसेक्ट angle CBP and angle CAP inscribed in same as CP therefore angle BCA angle CAP is equal to angle काय बरं C नीट लक्षात ठेवा याच्यामुळे अँगल CBP is equal to angle CAP angle inscribed in काय बरं सेम as but angle CBP 30 डिग्री therefore angle CAP is equal to 30 डिग्री मग CAP म्हणजे काय बरं CAQ is equal to 30 डिग्री नंतर या ट्रायंगलचा हा काय घ्यायचा एक्स्ट्रा अँगल घ्यायचा हा एक्स्ट्रा अँगल प्लस हा अँगल मग 60 is equal to Q plus A पण A 30 होता मग Q किती आला बघा प्लस 60 आला बघा 30 आला बघा मग अँगल CQA 30 डिग्री मग इन ट्रायंगल अँगल CQA is equal to CAQ is equal to 30 डिग्री therefore CQ is equal to काय बरं CA प्रॅक्टिस केली की एकदम सोपं आहे अगेन बघा हा ट्रायंगल इक्वल अँगल 60 लक्षात ठेवा नंतर हा बायसेक्ट होता म्हणजे याचे दोन इक्वल पार्ट झाले पण 30 घेतले अँगल CBP is equal to अँगल ABP is equal to 30 डिग्री BP इज काय बरं बायसेक्ट
देन नंतर काय करायचं लक्षात ठेवा, अँगल CBP इज इक्वल टू अँगल ABP इज इक्वल टू 30 डिग्री. दोन्ही अँगल इक्वल होते लक्षात ठेवा. 30 डिग्री झाले. नंतर अँगल BC बघा, आता हा आपला CP हा कशा येतो CBP. अँगल CBP इज इक्वल टू अँगल CAP. अँगल इज काय बघा सेम आज. देयरफॉर अँगल CBP इज इक्वल टू अँगल CAQ. बघा CBP इज इक्वल टू CAP. देयरफॉर CBP 30 डिग्री, CAP 30 डिग्री लक्षात ठेवा. म्हणजे हा 30 डिग्री आहे म्हणून हा पण CAP 30 डिग्री. देयरफॉर CAQ इज इक्वल टू 30 डिग्री. नंतर हा एक्स्ट्रा अँगल घ्यायचा या ट्रायंगलचा. मग हा अँगल CQA प्लस अँगल CAQ. मग आपल्याला हा 30 मिळाला होता. मग 60 इज इक्वल टू 30 प्लस CQA. देयरफॉर CQA इज इक्वल टू किती बरं 30 डिग्री. मग दोन्ही त्या ट्रायंगलमध्ये दोन्ही अँगल इक्वल झाले. मग त्याच्या समोरच्या साईड कशा झाल्या बरं इक्वल झाल्या. तर हा पण एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन संपवले बघा. तर जवळजवळ या ठिकाणी 5 क्वेश्चन मी संपवले बघा. टोटल क्वेश्चन या ठिकाणी 10 क्वेश्चन आहे लक्षात ठेवा. त्या 10 क्वेश्चनपैकी मी हे क्वेश्चन संपवले. अजून एक क्वेश्चन घेऊन टाकतो म्हणजे आपल्याला पुढे वाटचाल करता येईल बघा. तो पण एक क्वेश्चन अतिशय सिंपल क्वेश्चन आहे बघा. तर तो म्हणजे 7वा क्वेश्चन बघा. तर 7वा क्वेश्चनकडे मी वाटचाल करतोय बघा. म्हणजे आपला आजचा 6वा क्वेश्चन बघा. हा पण क्वेश्चन अतिशय सिंपल आहे बघा. फक्त नीट प्रॅक्टिस केली की सगळं साध्य होतं बघा. तर प्रॅक्टिस जर नाही केली तर काहीच साध्य होणार नाही लक्षात ठेवा. म्हणून प्रॅक्टिस मेक्स ए परफेक्ट मॅन बघा. या ठिकाणी A दिले, B दिले, C दिले, D दिलेले, हे डायगोनल जॉईंट केलेले. नंतर हा अँगल दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहू अँगल ABCD. 7वा क्वेश्चन आहे बघा. ABCD सायक्लिक. खूप छान छान क्वेश्चन तयार केले बघा. मेजर as BC is equal to 90 degree and angle DBC is equal to 45. Find एकच विचारला फाइंड अँगल BCD. अँगल BCD बघा या ठिकाणी एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. तर नीट बघा काय काय दिलेले आहे दोन्ही मी करून देतो. मेजर as BC is equal to 90 डिग्री. हा आर्स दिलाय 90 डिग्री. देन अँगल DBC इज इक्वल टू किती बरं 55. हा दिलाय 55 डिग्री DBC. आणि फाईंड फक्त अँगल BCD विचारलंय बघा आपल्याला. तर आपण पाहूया काय 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 फाईंड करायचं आपल्याला लक्षात ठेवा. तर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट मी हा 90 डिग्री दिलेला आहे बघा. म्हणून मी अँगल BAC फाईंड करून घेतो बघा. फर्स्ट अँगल BAC. अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर as काय बरं BC इंस्क्राइब्ड अँगल थेरम. देयरफॉर अँगल BAC इज इक्वल टू हा अँगल मिळणार आपल्याला 45 डिग्री. किती बरं 45 डिग्री. नंतर हा BDC आपल्याला दिलेला बघा या ठिकाणी. परत अगेन हा 90 डिग्री आहे. अँगल BDC इज इक्वल टू 1/2 मेजर as BC इंस्क्राइब्ड अँगल थेरम. मग हा सुद्धा आपल्याला मिळणार आहे 45 डिग्री. अँगल BDC इज इक्वल टू किती बरं 45 डिग्री. हे दोन अँगल मी फक्त फाईंड करून घेणार आहे. नंतर इन ट्रायंगल BDC बघा. इन ट्रायंगल BDC एकदम सिंपल क्वेश्चन होता. इन ट्रायंगल BDC अँगल BDC प्लस अँगल DBC प्लस अँगल BCD इज इक्वल टू किती बरं 180. सगळ्याची सम 180. अँगल BDC 45. अँगल DBC आपल्याला दिलेला 55 प्लस अँगल BCD इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. मग आता हा किती झाला बघा 100 डिग्री प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला शोधावं लागतं लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करावं लागते. BCD इज इक्वल टू 180 मायनस किती बरं 100. देयरफॉर अँगल BCD इज इक्वल टू किती बरं 100 गेले लक्षात ठेवा. म्हणजे किती बरं 80 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल BCD इज इक्वल टू किती मिळणार आहे 80 डिग्री. बघा काय केलं फर्स्ट मी हा 90 डिग्री होता. मग अँगल BAC फाइंड केला मी लक्षात ठेवा. अँगल BAC बघा अँगल BAC. तर हा का फाइंड केला लक्षात ठेवा. तर आपल्याला त्यांनी पहिला क्वेश्चन विचारला होता लक्षात ठेवा त्यांनी फाइंड अँगल. तर बघा अँगल BCD. तर आपल्याला हा BCD तुम्ही हा जो फाइंड करता तो फाइंड केला असं चालला असं बघा. तर आपल्याला अँगल BDC दिलेला आहे बघा 55 डिग्री. तर आपण दोन्ही अँगल फाइंड केले लक्षात ठेवा. BAC इज इक्वल टू 1/2 पहिल्या क्वेश्चन मध्ये अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर as BC काय बरं BC इंस्क्राइब्ड अँगल थेरम.
पुढे अँगल बीएसी इज इक्वल टू 1 हा पण क्वेश्चन विचारलेला आहे दिलेला नव्हता 90 डिग्री देअरफॉर अँगल बीएसी इज इक्वल टू किती बरं 45 डिग्री अँगल बीएसी इज इक्वल टू किती बरं 45 नंतर अँगल बीडीसी बघा अँगल बीडीसी इज इक्वल टू 1/2 मेजर आर्स काय बरं बीसी अगेन इन्स्क्राइब अँगल थिअरम इन्स्क्राइब पुढे 1/2 इन ब्रॅकेट 90 देअरफॉर हा पण आला बघा 45 डिग्री अँगल बीडीसी इज इक्वल टू किती बरं 45 डिग्री हे दोन अँगल याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारला होता त्यांनी आपल्याला फाइंड अँगल बीसीडी अँड अँगल एबीसी विचारला होता बीएसी तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन होता बघा फर्स्ट क्वेश्चन फाइंड बीसीडी अँड अँगल बीएसी असे दोन क्वेश्चन विचारले बघा पण बीएसी मी पहिले फाइंड करून घेतला नंतर हा 45 डिग्री नंतर एक अँगल बीडीसी अँगल बीडीसी प्लस अँगल डीबीसी प्लस अँगल बीसीडी इज इक्वल टू 180 45 प्लस 55 हा 55 डिग्री प्लस बीसीडी इज इक्वल टू 180 100 प्लस बीसीडी इज इक्वल टू 180 therefore बीसीडी इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री हा पण एकदम सिंपल क्वेश्चन होता तो पण आपण सॉल्व्ह केला बघा परीक्षेला आल्यानंतर हा सुद्धा आपल्याला क्वेश्चन करता येईल अशा प्रकारे आपण पुस्तकातले हे क्वेश्चन बँक मधले 7 क्वेश्चन मी फिनिश केले लक्षात ठेवा तर प्रॅक्टिस करा हे 7च्या 7 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल बघा तर परीक्षेला हे अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर ते आपल्याला करता येईल बघा यानंतर 8व्या क्वेश्चनकडे मी जर वाटचाल केली तर हा 8वा क्वेश्चन हा आपला झालेला आहे 9th क्वेश्चन झालेला आहे बघा तर आता कालच आपण तो हा क्वेश्चन घेतला होता बघा तर तो क्वेश्चन सुद्धा आपण घेऊया नंतर 10 क्वेश्चन असे क्वेश्चन्स आपल्याला करता येतं बघा तर आपल्या पुस्तकातला जो प्रॉब्लेम सेटमधला जो क्वेश्चन होता तो इथं 9 क्वेश्चन दिलेला आहे बघा त्या ठिकाणी फक्त आपलं 12 होतं त्या ठिकाणी 16√3 दिलेलं आहे बघा पाहूया आपण ते पण क्वेश्चन घेऊया आणि आजचं संपवूया बघा तर हे व्हिडिओ तुम्ही स्वतः वापरा इतरांना कोणाला सेंड करू नका कृपया तुम्ही इतरांना जर सेंड केलं तर आपल्याला पोरांना आपल्याच पोरांचे मार्क जातील लक्षात ठेवा तर फर्स्ट अँगल बीडीसी आणि हे दोन्ही अँगल आपण फाइंड करून घेतलं ते बघा या ठिकाणी अँगल